हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन अ सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स, तुमची जी फॉर्मेटिव्ह टेस्ट नंबर 1 आहे, म्हणजेच त्याला आपण आकारिका मूल्यमापन चाचणी क्रमांक 1 किंवा आपण त्याला आपली प्रथम घटक चाचणी क्रमांक 1 असं जे म्हणतो, ही आता लवकरच जवळ आलेली आहे. तर त्यासाठीच मी हा मुद्दामून व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 5वीचा सब्जेक्ट आहे इंग्लिश. तर या सब्जेक्टसाठीचा फॉर्मेटिव्ह टेस्टसाठीचा जी प्रश्नपत्रिका आहे ही कशा प्रकारची असणार आहे, किती मार्क्सची असणार आहे, कशा टाईपचे क्वेश्चन विचारले येणार आहेत, त्याचबरोबर त्याचे आन्सर कसे द्यायचे आहेत, मार्किंग सिस्टीम कशा प्रकारची आहे, हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही विद्यार्थ्यांनो व्हिडिओला पटकन लाईक करा. तर त्यासाठी विद्यार्थ्यांनो सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. व्हिडिओ हा एंडपर्यंत नक्की बघा आणि आवडला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. त्याचबरोबर इतर विषयाचे पेपर सुद्धा अपलोड केलेले आहेत. मराठी, गणित, त्याचबरोबर परिसर अभ्यास भाग 1, परिसर अभ्यास भाग 2 हेही पेपर आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तुम्ही ते सुद्धा प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. तर आता बघूत, आपण स्टार्ट करूयात फॉर्मेटिव्ह टेस्ट नंबर 1 सब्जेक्ट इंग्लिश फॉर अ 5th स्टँडर्ड. आणि एकूण टोटल मार्क्स जे आहेत ते आहेत 20 मार्क्स. इन दॅट क्वेश्चन फर्स्ट ए, राईट आन्सर्स ऑफ फॉलोइंग क्वेश्चन्स इन वन सेंटेन्स. तर त्यासाठी एकूण 4 मार्क्स आहेत. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. सो खूप सोपे प्रश्न विचारलेले आहेत बघा. फर्स्ट आहे, व्हॉट डे इज इट टुडे, म्हणजे आजचा दिवस कोणता आहे. सो या ठिकाणी तुम्ही जी त्या दिवशी डेट असेल ती डेट आणि तो जो वार आहे तो टाकायचा आहे. फॉर एक्झाम्पल मी इथं लिहिते बघा, टुडे इज अ 23 जुलै 2024 ट्यूजडे. ओके, तर असं याचा आन्सर द्यायचा आहे. सेकंड आहे, हाऊ मेनी पर्सन्स इन युअर फॅमिली. सो तुमच्या कुटुंबामध्ये किती व्यक्ती आहेत हा क्वेश्चन आहे. सो या ठिकाणी तुमच्या फॅमिलीमध्ये किती आहेत ते तुम्ही त्याचं काउंटिंग लिहायचं आहे. मी ते आन्सर देते, 4 पर्सन्स इन माय फॅमिली. राईट. देन थर्ड क्वेश्चन, वेअर डू यू लिव्ह, तुम्ही कुठे राहता. तर इथे मी आन्सर काय देणार, आय लिव्ह इन अ सांगली. तर तुम्ही जिथे कुठे राहता ते तुम्ही आन्सर द्यायचा आहे. त्याच्यानंतर फोर्थ, हाऊ मेनी डेज इन अ इयर. तर एका वर्षामध्ये किती दिवस असतात. तर देर आर 365 डेज इन अ इयर. ओके, तर चला, आपला 4 मार्क्सचा हा जो क्वेश्चन होता हा कंप्लीट झालेला आहे. इन दॅट क्वेश्चन फर्स्ट मधला क्वेश्चन बी आहे, फिल इन द ब्लँक्स. तो सुद्धा 4 मार्क्ससाठीच आहे. तर याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये सुद्धा तुमचं सेल्फ इंट्रोडक्शनच आहे. आय एम, तर इथं तुमचं नाव लिहायचं आहे. मी लिहिते इथं स्नेहल. देन माय स्कूल नेम इज, तर तुमच्या शाळेचं नाव इथं लिहायचं आहे. मी इथं लिहिते न्यू इंग्लिश स्कूल. न्यू इंग्लिश स्कूल. राईट. आय लर्न इन अ स्टँडर्ड, तर इथे काय येणार, आय लर्न इन अ 5th स्टँडर्ड. देन आय गो टू स्कूल, इथे येणार एव्हरी डे. ओके, देन आता नाव सेकंड क्वेश्चन. इन दॅट ए, राईट द नेम्स ऑफ फॉलोइंग क्वेश्चन्स. तर त्यांनी इथं चित्र दिलेली आहेत, या चित्रांची आपल्याला नावं लिहायची आहेत. आता इथं पहिल्यांदा चित्र दिसतं, हे आहे सस्याचं. सस्याला आपण काय म्हणतो, रॅबिट. सो ते कसे येणार, RABBIT, रॅबिट. ओके, देन हे आहे झाडाचं चित्र, म्हणजे इथं काय येणार, TREE, ट्री. देन हे आहे छत्री, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, अम्ब्रेला.
देन इथं मँगो सॉरी आंबा दाखवलेला आहे म्हणजेच मँगो. ओके, तर या ठिकाणी कशाचं चित्र दाखवलेलं आहे? आंब्याचं चित्र दाखवलेलं आहे. 2 आंबे दाखवलेले आहेत म्हटल्यानंतर इथं आपण काय येणार? मँगोज. देन बी, फाइंड ऑड वर्ड अँड सर्कल देम. ओके, म्हणजेच वेगळा शब्द ओळखायचा आहे आणि त्याला सर्कल करायचा आहे. सो हा सुद्धा 4 मार्कांसाठी क्वेश्चन आहे. पहिल्यांदा बघा, पॅरेट, फॉक्स, क्रो आणि पिकॉक दिलेला आहे. तर यातला वेगळा जो येणार तो असणार फॉक्स, कारण बाकीचे हे सगळे काय आहेत? बर्ड्स आहेत. सेकंड, काऊ, डॉग, हॉर्स अँड उल्फ. तर यातला वेगळा येणार उल्फ. देन थर्ड वन, सीमा, वीणा, राकेश आणि कोमल. त्यातला वेगळा जो आहे तो येणार राकेश, कारण बाकीचे जे सगळे आहेत ते कसे आहेत? गर्ल्सचे नेम आहेत आणि राकेश हा एक बॉयचं नेम आहे. फोर्थ वन, डॉल, बस, बायसिकल अँड मोटर. तर यातला वेगळा जो येणार तो येणार डॉल, कारण बाकीचे हे जे बस, बायसिकल, मोटर आहेत हे काय आहेत? व्हेकल्स आहेत. ओके, देन सी क्वेश्चन, राईट रायमिंग वर्ड्स ऑफ. यमक जुळणारे शब्द लिहायचे आहेत. वेअर, वेअरसाठी येणार यमक जुळणारा शब्द देअर. त्यानंतर एव्हरी, एव्हरीसाठी येणार चेरी किंवा फेअरी. त्यानंतर तिसरा आहे ऑल, ऑलसाठी येणार फॉल किंवा कॉल. त्यानंतर दॅट, दॅटसाठी यमक जुळणारा शब्द येणार बॅट किंवा कॅट. ओके, तर हे झालं या क्वेश्चनचं आन्सर. तर बघा स्टुडंट्स, तुमचा इंग्लिश या विषयाचा जो पेपर आहे हा कशा प्रकारे असणार आहे हे आपण सगळं अगदी व्यवस्थित डिटेलमध्ये बघितलेलं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू, बाय बाय.